चला सामन्याला सुरू होते या ठिकाणी थोडासा अडथळा आला होता त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते तर आपण या ठिकाणी पाहायचंय वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने म्हणजे विघ्नहर्ता 11 कामोटेच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सुमित आपल्या गोलंदाजी मार्फत 10-12 पावलांचा रनअप घेऊन स्ट्राईकला खेळतो सलामीवीर फलंदाज संजय शेवाळे एक नावाजलेलं असं नाव आहे ते कामोटे नगरीमध्ये तो जा फलंदाज तर सामन्यात सुरुवात होते पहिला चेंडू पुढे सरसावून लॉंग ऑनच्या डोक्यावरून पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार मारून वैयक्तिक आणि संघाचं मात्र खातं खोलतो मात्र संजय शेवाळे चांगली सुरुवात श्री गणेशा करून ठेवलाय तो आपल्या संघासाठी श्री गणेशा कामोटे संघासाठी तो मात्र संजय शेवाळेने पहिला चेंडू पुढे सरसावून चेंडूला मात्र भिरकावून दिलं सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा फटक्यांची गरज असते आणि पहिल्या चेंडूवर मात्र दाखवून दिलं संजय शेवाळेने सुमित यांचा पुढचा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्क्वेअर लेच्या दिशेने चेंडू जातो एक धाव मात्र नक्की मिळते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी आणि एका धावेने संघ मात्र पुढे जातो संघाची धावसंख्या होते ती 7 पहिलं षटक चालू असताना एक चांगली सुरुवात केली ती मात्र आपल्या फलंदाजीने संजय शेवाळेने एक मोठा फलंदाज म्हणजे त्याची ओळख आहे कामोटे नगरीमध्ये त्याने दाखवून दिले एक षटकार मारून ना आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला जाईल तो मात्र आणखी एक तडाखेबाज असा फलंदाज प्रवीण कवडे नक्की षटकार चौकार मारण्यामध्ये जे माहीर आहेत तेच मात्र प्रवीण कवडे पुढचा चेंडू घेऊन सुमित तयार प्रवीण यांना जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र पूर्णपणे फसतोय तो प्रवीण कवडे यांचा थोडासा स्पेस मध्ये बदल करताना दिसतो सुमित चांगला कमबॅक म्हणावा लागेल तो सुमित यांचा चांगली सुरुवात तर या ठिकाणी आमचे लाडके पिंट्या दादा भगत यांचं आगमन होते मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत चांगला चेंडू निर्धार चेंडू म्हणावा लागेल तो सुमित यांचा सुमित एकदा पुन्हा तयार पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू उजाशीच्या बाहेर जाणार चेंडू मात्र काही समजला नाही तो प्रवीण कवड्यांना सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र हा गोलंदाज सुमित पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्याच्या गोलंदाजीवरती त्यानंतर मात्र एक धाव आणि आता त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव मात्र येताना दिसतात ते सुमित यांच्या चांगली गोलंदाजी आता तरी कुठे सुमित याला सुर्ग बसलाय आपल्या गोलंदाजीसाठी तर पुन्हा एकदा सुमित तयार आता मात्र जोरदार फटका चेंडू मात्र आता सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर पूर्णपणे समाचार घेतो तो नितीन माफ करा प्रवीण कवडे पूर्णपणे चेंडूचा वेध घेता चेंडूला मात्र भिरकावून दिलंय ते मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी 6 धावाने संघाची धावसंख्या मात्र होते ती बिनगडी बाद 13 पहिलं षटक चालू असताना पण पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळतो तो मात्र सुमित ना आता मात्र कुठेतरी महागड षटक ठरते तर सुमित यांचं आतापर्यंत धावा मात्र खर्च झाले तर 13 पहिल्या षटकाचे मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असेल सुमित यांचा पुढचा चेंडू रनअप मध्ये थोडासा अडथळा येताना दिसतोय तो सुमित यांचा पाहायचाय एक आक्रमक पवित्र घेताना दिसतोय तो मात्र प्रवीण कवडे पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटची एज लावून चेंडू मात्र हवेमध्ये झेल या ठिकाणी टिपतोय तो क्षेत्ररक्षक सागर सुंदर झेल म्हणावं लागेल सागर यांच्या मार्फत संघाला मिळाला हा पहिला धक्का श्री गणेशा 11 कामोट्या संघाला 13 या धावसंख्येवरती या आधीच्या चेंडूवरती एक खणखणी षटकार मारला होता प्रवीण कवडे यांनी वाटलं होतं यानंतर अशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल मात्र सुमित यांनी पूर्णपणे फसवले ते प्रवीण कवडे याला आणि पहिला गडी मात्र बाद करून दिलाय ते विघ्नहर्ता कामोट्या संघाला आणि एक यश प्राप्त करून दिले आपल्या संघाला ते मात्र सुमित याने या ठिकाणी मला वाटते धावसंख्या मात्र होते ते 13 पहिल्या षटकाचा खेळ संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 1300 धावसंख्या ती मात्र
श्री गणेश 11 कामोठ्या संघाची चांगली सुरुवात झालेली आतापर्यंत, मात्र एक गडी मात्र गमावा लागलाय तो श्री गणेश 11 कामोठ्या संघाला. तर आता मात्र नवीन गोलंदाज येतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज हरीश. हरीश गोलंदाजीसाठी तयार आणि समोर मात्र एक तडाखेबाज असा फलंदाज, सलामीर फलंदाज संजय शेवाळे. नेहमीच आपण या खेळाडूला पाहत आलोय, रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप खेळण्यामध्ये माहिर आहे ते संजय शेवाळे. हरीश यांचा पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून फटका, सुंदर फटका, अप्रतिम फटका येतो तो मात्र संजय शेवाळ्यांच्या बॅट मधून. चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आतापर्यंत तीन चेंडूचा सामना केला संजय शेवाळे आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतो मात्र संजय शेवाळे. चांगली सुरुवात श्री गणेश 11 कामोठ्या संघासाठी. ज्या पायचे पुढचे चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मात्र हरीश पहिल्या चेंडूवरती चौकार आला हरीश यांच्या गोलंदाजीवरती. पुढे सरसावून लॉंग ऑनच्या दिशेने जाणार हा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव पासून मात्र काही रोखू शकत नाही. एका धावने सांगायची धावसंख्या होते ती 18, एक गडी बाद 18. आणि आता मात्र एक कामोड्याचा नावाजलेला असा फलंदाज स्ट्राईकला खेळताना दिसेल तो मात्र कृष्णा चव्हाण. केसी नावाने त्याची ओळख आहे कामोठे नगरीमध्ये. नक्की षटकार चौकारांची अपेक्षा असेल त्याच्या संघ सहकार्याने या केसी कडून. तर पायच्या प्रथम स्ट्राईकला केसी, समोर असेल गोलंदाज हरीश. पहिला चेंडू पॅडल स्वीप, चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर, 1 बाउन्स चौकार. मी याआधीच बोललेलो एक षटकार चौकार मारण्यामध्ये माहेर आहे तो केसी आणि त्याने दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती. आपलं नाव या कामोठे नगरीमध्ये का नावाजलेलं आहे, या चौकाने सिद्ध करून दाखवलेले आपल्या नावाची जागा ती मात्र केसी याने. पहिला चेंडू खेळताना वैयक्तिक खातं खोलतोय तो केसी मात्र या चौकाराने. संघाची धावसंख्या मात्र होते 22. पुन्हा एकदा हरीश. आता मात्र त्या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि एक निर्धाव चेंडू मात्र येतो तो हरीश यांचा. धावसंख्या स्थिरावलेली 22 या धावसंख्येवरती. आतापर्यंत पाहायला गेले एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती श्री गणेश 11 या संघाच्या बाजूने. एक मोठा संघ म्हणून त्यांची ओळख आहे, तो संघ खेळताना दिसतो. त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर नक्की धावून काढतात, दुसऱ्या धावडी धावतात का पाहायचं त्या ठिकाणी. आणि मला वाटतं बघता बघता 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग मीटिंग विकेट म्हणायला लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये, केसी आणि संजय शेवाळे यांच्या मध्ये. 2 धावेने संघ पुढे जातोय. संघाची धावसंख्या मात्र होते 24, एक गडी बाद 24. तर पाहायचंय हरीश कशा प्रकारे गोलंदाजी करेल तो आक्रमक फलंदाज केसी याला. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चिन्मय झेल खाली येतोय. अशा प्रकारे चूक मात्र चिन्मय कधी करत नाही आणि झेल बाद होतोय तो मात्र केसी. जोरदार फटका मारण्याच्या नादात दुसरा गडी गमावा लागतो तो श्री गणेश 11 कामोठ्या संघाला. 2 गडी बाद 24 अशी धावसंख्या आहे श्री गणेश 11 कामोठ्या संघाची प्रथम फलंदाजी करताना. तर पाहायचं या ठिकाणी 2 मोठे फलंदाज बाद होत आहेत. पहिला गडी बाद झाला होता तो प्रवीण कवडे, त्यानंतर केसी यांनी चांगली खेळी केली होती, तोही झेल बाद झाला आणि आता त्याची मात्र जागा घेण्यासाठी जातोय तो विजय. या ठिकाणी 2 षटकं संपतायत. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 24, 2 गडी बाद 24. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय तो मात्र गोलंदाज सागर. स्टाईलला खेळतो संजय शेवाळे. ज्या खेळाडूने पहिल्या चेंडूवर
आक्रमण केलं, त्यानंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला त्याच्या बॅटमधून. तोच फलंदाज स्टाईलला खेळताना दिसेल तिसऱ्या षटकामध्ये. तर पहिला चेंडू 8 धावांवर रनअप घेऊन राईट आर्म वर द विकेट मारा करेल सागर. फुलटाच प्रकार चेंडू पुढे सरजावून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फटका फसतोय आणि एक मोठा गडी बाद होतो तो संजय शेवाळ यांच्या स्वरूपात. संघाला मिळालेला हा तिसरा धक्का संजय शेवाळ यांच्या मार्फत. फुलटाच प्रकारचा चेंडू होता, चेंडूचा काही फायदा घेतला नाही तो मात्र संजय शेवाळ याने. जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे फसले ते मात्र संजय, आणि या ठिकाणी गडी मात्र गमावून बसले स्वतःचा ते संजय शेवाळे. संघाला मिळालेला हा तिसरा धक्का 24 धावसंख्येवरती. तर आता मात्र येतो तो स्वतः कर्णधार मैदानामध्ये कुंदन कांबळे. या खेळाडूकडून मोठी अपेक्षा असेल उरलेल्या चेंडूमध्येच मोठी फटकेबाजी करण्यासाठी. नक्कीच स्वतःला पाचारण केले स्वतः कर्णधार कुंदन कांबळे याने. तर पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो कुंदन कांबळे. एक यशस्वी गोलंदाज त्यासमोर मात्र आहे तो सागर. सागरांचा पुढचा चेंडू कुंदनाला टप्प्यात चेंडूचा वेध घेतला, चेंडूला भिरकावून दिला पॉईंटच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी तेवढं चांगले क्षेत्ररक्षण होते. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतायत. चांगली चेंडू फेक म्हणावं लागेल ती त्या खेळाडूची. या ठिकाणी मात्र 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या मात्र होते ती 26. प्रथम फलंदाजी करताना दिसत संघ श्री गणेश इलेव्हन कामोटे. सागर यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार असेल तो कुंदन. चांगला चेंडू होता, खोलवर पडे चेंडूला भिरकावून देण्याच्या नादात झेलबाद होत तो पुन्हा एकदा कुंदन कांबळे. आपण पाहतोय 2 षटकामध्ये 22 धावा, चांगले 11च्या सरासरी खेळ होते श्री गणेश इलेव्हन कांबळे. त्यानंतर मात्र सागर आला आणि एक अतिशय सुंदर धारदार अशी गोलंदाजी पाहायला मिळते सागर यांच्या मार्फत. आतापर्यंत 2 गडी गमावण्यात यशस्वी झालाय तो मात्र सागर. एक यशस्वी गोलंदाज विघ्नहर्ता कांबळे संघासाठी. संघाची धावसंख्या झाली तर 26. 4 गडी बाद 26. अतुल भाऊ औटी स्वतः फलंदाजीसाठी जाताना दिसतायत. तर पाहायचंय उर्वरित येणाऱ्या चेंडू मध्ये किती धावा जमवता येतात श्री गणेश इलेव्हन संघाचे खेळाडू. तर या ठिकाणी पारितोषिक लागू झालेलं आहे. अतुल औटी याने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला रवी म्हस्के यांच्याकडून 500 रुपये, तसेच टायगर भाऊ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. अतुल औटी यांच्यासाठी पहिला चेंडू ब्लॉक पदरे चेंडू, खोलवर पदरे चेंडू, आणि हा उजव्या इष्टीचा भारचा चेंडू, खूपच भारचा चेंडू. पंचांचा इशारा देतोय मात्र हा खराब चेंडू. या अवांतर धावेने संघ पुढे जातोय. संघाची धावसंख्या मात्र होते 27. या स्पर्धेला आपल्याला नामवंत असे पंच लाभलेले. एका बाजूला स्ट्राईकला इथे अरविंद काका, नॉन स्ट्राईकला इथे अजय सर. तर पाहायचा पुढचा चेंडू स्ट्राईकला खेळतील तो अतुल औटी. गोलंदाज सागर. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा उजव्या इष्टीचा भारचा चेंडू, खराब चेंडू. पुन्हा एकदा अवंत धावा. आता मात्र कुठेतरी सूर गवसताना दिसतोय तो मात्र, सूर भरकटताना दिसतोय तो मात्र सागर. सलग 2 चेंडू खराब टाकताना दिसतो तो मात्र सागर. नक्कीच अतुल औटी यांसाठी कुठला तरी वेगळा प्लॅन करण्याचा बदल्यात या ठिकाणी खराब गोलंदाजी मात्र होते सागर यांची. नक्कीच माहिती आहे पायावरती चेंडू टाकल्यानंतर अतुल औटी हे खूप चांगली फटकेबाजी करतात, आणि त्या फटक्यापासून जगटून ठेवण्याचा प्रयत्न मात्र सागर यांचा. चांगला चेंडू म्हणावा लागेल, खोलवर पदर चेंडू काही समजला नव्हता अतुल औटी यांना. चेंडू मात्र जातो तो निर्धाव. प्रत्येक षटकाराला
सुधीर भाऊ जाधव यांच्याकडून पण 500 रुपयाचं पारितोषिक अतुल औटी यांच्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार फटका या ठिकाणी पाहायचंय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मात्र 6 धावांसाठी खणखण येणारा षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. रवी मस्के सुधीर भाऊ जाधव यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये होते षटकारासाठी. तसेच टायगर भाऊ यांच्याकडून 1000 रुपये होते. या ठिकाणी पहिला षटकार येतोय अतुल औटे यांचा. तर पाहायचं या ठिकाणी पैसे जमा करायचे आहेत. पुन्हा एकदा सागर यांचा पुढचा चेंडू. अतुल यांना जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. खोलवर पद चेंडू या ठिकाणी अपील करतात. पंचाकडे पाहायचंय पंचांचा निर्णय या ठिकाणी. आणि मला वाटतंय फलंदाज बाद. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागते आणि चेंडू मात्र जातो तो किपर चिन्मय यांच्या हातामध्ये. आणि संघाला मिळालेला हा 5वा धक्का अतुल औटे यांच्या रूपात. चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होती ते अतुल औटे यांच्या मार्फत. आणि कुठेतरी फटका फसला आणि आपला विकेट गमावून बसले. तर मात्र अतुल औटी. संघाची धावसंख्या झाली ती आत्ता मात्र 34. 5 गडी बाद 34. 34. बघता बघता आपण पाहायचं या ठिकाणी 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 गडी गमावले आहेत श्री गणेश 11 कामोटे संघाने. आणि धावसंख्या मात्र झाली 34. तर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने शेवट षटक घेऊन येतो एक अण्णा यांचा पुढचा चेंडू. जोरदार फटका मारलाय विजयाने त्या ठिकाणी. तेवढं चालू क्षेत्ररक्षण करतो सागर. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. एका बाजूला मंगेश दुसऱ्या बाजूला विजय. चांगलं रनिंग विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. ज्या ठिकाणी 1 धाव मिळवते त्या ठिकाणी 2 धाव करतायत दोन्ही फलंदाज. तर पाहायचं विजय यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी. उर्वरित 5 चेंडू. विजयांना जोरदार फटका मारलाय. 1 धाव तर धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. त्या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावासाठी धावता पाहायचं. आणि मला वाटतं या ठिकाणी धावचे होत आहेत ते विजय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता तो विजयला आपल्याकडे. या ठिकाणी मात्र चांगली चेंडू फेक क्षेत्ररक्षकाची. आणि आपला विजय विकेट मात्र गमाव लागतो तो मात्र विजयाला. संघाला मिळाला 6वा धक्का. आतापर्यंत धावसंख्या झाली ते 37. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेशा कामोटे. शेवटचे षटक हाताळताना आपल्याला दिसतोय अण्णा. या अण्णाला आपलं नेहमीच या ठिकाणी मॉर्निंग मध्ये प्रॅक्टिस करताना पाहतोय. त्याचा काहीतरी फायदा उठवताना दिसतोय अण्णा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 2 चेंडू सुरेख फेकले ते आतापर्यंत अण्णा याने. ते येणारे 4 चेंडू असतील या षटकातील शेवटच्या षटकातील. आणि 4 षटकामध्ये मोठ्या फटक्याबाजीची गरज असेल. आणि त्यासाठीच मैदानामध्ये दाखल होते तो एक नावाजलेला फलंदाज ऋतिक औटे. मोठी अपेक्षा असेल ऋतिक कडून षटकार चौकारांची. पाहायचंय अण्णांचा पुढचा चेंडू. आखूड टप्प्यात चेंडू. पॅडला आधार झाला दिसतोय. चेंडू काही समजला नाही तो ऋतिक औटी याला. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता तो ऋतिक यांचा. प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र जातो तो निर्धाव अण्णांच्या मार्फत. अण्णांचा पुढचा चेंडू. राईट आर्म वर विकेट मारा करतील पंचांनी डाव्या बाजूने. ऋतिक याला जोरदार फटका मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावासाठी धावतात का पाहायचंय. चांगली चेंडू फेक. या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाव्याने संघ मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होते ते 39. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 2 चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकातील. ह्या 2 चेंडूवरती नक्कीच हाणामारी करावी लागेल ती ऋतिक याला. फुलटॉस प्रकार चेंडू. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पाहायचा या ठिकाणी 1 धाव तर धावून पूर्ण करतात. दुसऱ्या धावासाठी धावतात दोन्ही फलंदाज. बघता बघता 2 धावा पूर्ण करतायत.
नक्कीच या ठिकाणी फलंदाज दाद मागतोय भीमरसाठी. 55 मात्र काहीच परिणाम नाही. या ठिकाणी रिव्ह्यू नाही, रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे या ठिकाणी. पंचांचा जो निर्णय असेल तोच अंतिम राहील. या स्पर्धेचा नियम आहे. रिव्ह्यू भेटला नाही. एक संधी आलेली ऋतिकेला. फुलटाच प्रकार चेंडू होता, फायदा उठवू शकला नाही ऋतिक. शेवटचा चेंडू खोलवर पाहिजे चेंडू, त्या ठिकाणी चेंडू काही समजला नाही. आणि एक चांगलं एक्सटेन्शन म्हणावं लागेल ते मात्र चिन्मयांचा संघाला मिळाला हा 7वा धक्का. संघाची धावसंख्या मात्र झाले ते 41. 42 धावांचं आव्हान असेल ते 41. 42 धावांचं आव्हान असेल ते मात्र विघ्नहर्ता संघाला. चार षटकामध्ये 41 धावा केल्या त्या श्री गणेश 11 कामोटे संघाने. आणि 42 धावांचं आव्हान ठेवले तर मात्र विघ्नहर्ता संघासमोर. तर पाहायचा येणारे 24 चेंडू मध्ये 42 धावा कराव्या लागतील विघ्नहर्ता कामोट्या संघाला. तर चिन्मय आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. या ठिकाणी नावं सांगण्याची गरज असेल, पेनल्टीला सामोरं जावं लागेल, नाही तर एक कोणतरी खेळाडू इथे पाठवा तोपर्यंत. ते बोलले कमिटी या ठिकाणी आपण पाहतोय कामोठे नगरीमध्ये कामोठे क्रिकेट असोसिएशन मार्फत KC1 ट्रॉफी 2024 वर्ष पहिलं. आणि पहिल्या वर्षातील आपण या ठिकाणी सामने पाहतोय. पहिला सामना झाला होता या ठिकाणी उद्घाटन सामना, तो मात्र NPOC विरुद्ध लीगल यांच्या दरम्यान चांगला सामना पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी मात्र बाजी मात्र मारली होती ती लीगल संघाने. आणि दुसरा सामना चालू आहे मात्र तो श्री गणेश 11 आणि विघ्नहर्ता यांच्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय विघ्नहर्ता या संघाने प्रथम नाणेफेक जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली हाणामारी झाली होती, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती शेवाळे प्रवीण कवडे KC यांच्या मार्फत. त्यानंतर मात्र उर्वरित 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली ती विघ्नहर्ता संघाच्या गोलंदाजीने. एका बाजूने सागर तर दुसऱ्या बाजूने अण्णा याने, आणि पूर्णपणे जखडून ठेवलं ते फलंदाजांना श्री गणेश 11 संघाच्या. आणि 24 चेंडू मध्ये 41 धावा बनवल्या त्या मात्र श्री गणेश 11 कामोटे संघाने. आणि 42 धावाचं मात्र उद्दिष्ट ठेवलंय. 42 धावा करायवर लागतील त्या मात्र विघ्नहर्ता कामोटे संघाला. तर दरम्यान श्री गणेश 11 कामोटे यांना आपलं क्षेत्ररक्षण आहे ते ताबडतोब लावून घ्यायचंय. या ठिकाणी अजून बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे. कुंदन कांबळे कर्णधार विजय, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी आपण पाहायचंय सामन्याला या ठिकाणी बराचसा उशीर झालाय. तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखी एक आमचे लाडके बंधू रविराजजी भगत यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. पंच अरविंद काका सामन्याला सुरुवात करा लवकर. शिवा लंके सामन्याला लवकर सुरुवात करायची.
चला या सामन्याला बराचसा उशीर झाला आतापर्यंत. दोन्ही पंच कमिटी मेंबर लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे आणि ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून बरेच सामने या ठिकाणी व्हायचे आहेत. पंकज टाका बॉल टाका. धाव संख्या झाले ते 41. 42 धावा करायच्या आहेत विघ्नहर्ता संघाला. दरम्यान सामन्याला सुरू होते. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या क्षेत्राचा खेळ संपला. पहिल्या क्षेत्रामध्ये 24 चेंडूमध्ये 41 धावा जमवल्या आहेत श्री गणेश 11 कामोठे संघाने. 42 धावाचा उद्देश ठेवलाय. तसेच सलामी जोडी मैदानामध्ये विघ्नहर्ता कामोठे संघाची एका बाजूला रोहिदास, दुसऱ्या बाजूला हरीश. नक्कीच या सामन्यामध्ये नक्कीच रंगत येणार आहे. 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते 42 धावा. तर पाहायचंय वैयक्तिक पहिलं श्री गणेश 11 संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र सागर. पॉवर प्लेचं षटक घेऊन येताना दिसतोय सागर. नेहमीच श्री गणेश 11 यांच्या संघाच्या बाजूने आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतो तो मात्र सागर. एक चांगला गोलंदाज म्हणून ओळख आहे त्याची कामोट्यामध्ये. तोचा सागर आपल्याला दिसतोय 8-10 पावलाचं रनअप घेऊन. आणि स्ट्राईकला मात्र खेळतो विघ्नहर्ता यांच्या मार्फत रोहित दास. नक्कीच एक आक्रमक असा फलंदाज म्हणजे त्याचं नाव आहे कामोट्यामध्ये. तोच हा फलंदाज स्ट्राईकला खेळताना दिसतो रोहित दास. तर सामन्याला सुरुवात पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म वरती विकेट मारा करेल सागर. जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न मात्र जेडी त्या ठिकाणी धावून येतोय आणि पहिला मात्र गडी बाद होतोय तो विघ्नहर्ता या संघाचा. चांगली सुरुवात म्हणावं लागेल श्री गणेश 11 यांच्या बाजूने. आपल्या संघासाठी श्री गणेश करून देतोय तो मात्र सागर. एक यशस्वी असा गोलंदाज. 42 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी वाटलं होतं रोहिदास आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करेल मात्र मोठा फटका मारण्यामध्ये फसतोय आणि आपला गडी मात्र गमवून बसतोय तो मात्र रोहिदास. संघाला मिळाला पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती. रोहिदास यांची जागा घेण्यासाठी येतोय तो आणखी एक आक्रमक असा फलंदाज स्वतः कर्णधार चिन्मय साळुंके. स्वतःच्या खांद्यावर मोठी जबाबदारी घेऊन आलेला आहे तो चिन्मय. कुठेतरी धावा कराव्या लागतील चिन्मयाला. पहिला चेंडू उजव्या इशीच्या बाहेरचा जाणारा चेंडू हा खराब चेंडू. थोडीशी लाईन भरकटताना दिसतो तो मात्र सागर आता. आणि एक आवंत धावेने संघाचं खातं खोलतंय. धावसंख्या होती ते 1. 42 धावांचा पाठलाग करताना जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी झेल होतं का पाहायचंय. चांगली संधी आलेली जेडी यांच्याकडे आणि या ठिकाणी चिन्मयचा झेल सोडतो तो मात्र जेडी.
मोठी संधी होती जेडी यांना, नक्कीच जीवदानाचा फायदा मात्र आता घ्यावा लागेल तो चिन्मयाला आपल्या संघासाठी. एक नामी संधी आली होती ती श्री गणेश 11 संघाला, मात्र कुठेतरी चूक करून बसतोय तो मात्र जेडी. आता मात्र स्टाईलला खेळतो हरीश. गोलंदाज तयार सागर. सागरांचा पुढचा चेंडू हरीश यांना, जोरदार फटका मारलाय, स्ट्रेट डाव चेंडू येतो, चेंडू मात्र जातो सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी. संघाची धाव संख्या होते ते आतापर्यंत 8, एक गडी बाद 8. या ठिकाणी पाहतोय आपण विघ्नहर्ता कामोटे संघ खेळताना दिसतोय. 42 धावाचा पाठलाग करताना एक गडी गमावा लागला. पुन्हा एकदा आकुटप्या चेंडूला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. या ठिकाणी पंचांचा मात्र इशारा होतो 6 धावांसाठी. सलग 2 चेंडू होते, 2 षटकार मारण्यामध्ये यशस्वी ठरतो तो हरीश. पहिल्या चेंडू पासून आक्रमण करताना दिसतो तो हरीश. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली हरीश यांच्या बॅट मधून आपल्या संघासाठी, विघ्नहर्ता संघासाठी. संघाची धाव संख्या होती ती 14. एक गडी मात्र बाद केला होता सागराने, यशस्वी ठरला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी आपली लाईन बिघडून बसलाय तो सागर आणि 2 षटकार येतात त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने 1 बाउंस चौकार. चांगली सुरेख फलंदाजी पाहायला मिळते हरीश यांच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मोबाईलात खेळतो तो हरीश. आपल्या संघासाठी भरवशी कामगिरी, सलामीला आलेला हा फलंदाज हरीश. आतापर्यंत धाव संख्या मात्र झाले ते 18 विघ्नहर्ता संघाच्या. पुन्हा एकदा जोरदार फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी एक धाव तर मात्र धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. एका धावाने धाव संख्या होती 19. या ठिकाणी षटक संपतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाव संख्या होती ती विघ्नहर्ता संघाची. 42 धावांचा पाठलाग करताना दिसतो तो विघ्नहर्ता. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके पंडित अण्णा यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. तर पाहायचं आता उर्वरित येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल ती विघ्नहर्ता संघाला. नक्की धावा कुठेतरी थांबाव्या लागतील त्या श्री गणेश 11 संघाच्या खेळाडूंना, गोलंदाजांना. नक्कीच या धावा थांबवण्यासाठी ज्या गोलंदाजीची निवड केली तो गोलंदाज मात्र येतो तो विजय. नक्कीच पाहायचंय कुठेतरी धावा थांबाव्या लागतील श्री गणेश 11 संघाला, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. आक्रमण स्वीकारलंय ते हरीशाने, आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय. तर पहिल्याच चेंडू पासून तो मात्र हरीश, कुठेतरी हरीशला थांबावं लागेल आणि त्याला थांबवण्यासाठी मात्र गोलंदाज येतोय तो विजय. पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी, श्री गणेशसाठी तो विजय. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कुंदन येतो, झेल खाली, झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय, झेल सुटते. पुन्हा एकदा जीवदान मिळतं तो मात्र आता या ठिकाणी हरीश यांना. या ठिकाणी वारंवार दुसऱ्यांदा चुकी होताना दिसे श्री गणेश 11 यांच्या मार्फत आणि संधीचा फायदा मात्र होतो तो विघ्नहर्ता संघाला. याआधी आपण चिन्मयचा झेल सुटताना पाहिला होता, त्यानंतर हरीशने आक्रमण करत त्याचा झेल सुटायला पाहिला. चांगली गोलंदाजी करत होता विजय. पुढचा चेंडू विजयांचा, ब्लॉक पद्धती चेंडू, चांगला चेंडू म्हणायला लागेल विजयांचा. आणि हा या ठिकाणी निर्धाव चेंडू येतो तो मात्र चिन्मय याला. तर पाहायचं चिन्मय कशा प्रकारे फलंदाजी करेल. याआधी त्याला जीवदान मिळालंय, आणि जीवदानाचा फायदा मात्र नक्कीच उठवावा लागेल तो चिन्मयाला आपल्या संघासाठी. त्याची ओळख आहे षटकार चौकार मारण्यामध्ये, तोच हा फलंदाज चिन्मय. स्ट्राईकला खेळताना दिसतोय समोर तेवढा नावाजलेला गोलंदाज विजय. आकुटप्प्यात चेंडूचा वेध घेतला, चेंडूला भिरकावून दिलं मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी.
संघाची धाव संघ होती या ठिकाणी ती मात्र तर पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विजय सज्ज असेल. समोर असेल तो फलंदाज चिन्मय. नक्कीच यापुढे येणाऱ्या चेंडू मध्ये कुठेतरी धावा थांबवाव्या लागतील. ते श्री गणेश 11 कामोठे संघाला आपल्या संघाला विजयी करण्यासाठी तेवढाच प्रयत्न चाललाय क्षेत्ररक्षकांचा आणि गोलंदाजाचा पण. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतो विघ्नहर्ताच्या बाजूने आक्रमण मात्र स्वीकारलंय दोन्ही फलंदाजाने. एका बाजूने हरी, दुसऱ्या बाजूने चिन्मय. आता मात्र चेंडूचा वेध घेतलाय, चेंडूला पाठवून दिलंय पॉईंटच्या डोक्यावरून. पाहायचं त्या ठिकाणी संजय शेवाळे धावताना दिसतोय. एक धाव तुम्हाला धावून पूर्ण करताय दुसरं, आणि मला वाटतं या ठिकाणी चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर. नक्की या ठिकाणी धावता धावता घसरून पडलाय तो मात्र चिन्मय. 4 धावांनी संघाची धाव संख्या होती ती मात्र 28. एक गडी बाद 28. तो पाहिजे विजय यांचा पुढचा चेंडू असेल तो चिन्मय यांना. फुलटाच प्रकार चेंडू. या चेंडूचा मात्र पूर्णपणे फायदा मात्र उठवू शकला नाही तो चिन्मय. एक संधी होती फुलटाच चेंडूवरती मोठा फटका मारण्याची आणि चेंडू मात्र जातो तो निर्धाव. विकेट किपर अतुल औटे यांच्या हातामध्ये. तो पुन्हा एकदा विजय तयार. राईट आर्म वर द विकेट मारा करेल. पंचाच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू घेऊन चिन्मय यांना जोरदार फटका. फुलटाच प्रकार चेंडू. त्या ठिकाणी झेल होण्याचे प्रयत्न चांगले क्षेत्र म्हणावं लागेल तो प्रवीण कवडे यांचं. आणि या ठिकाणी एक धाव मिळते. चांगला फटका होता. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या सर्वांचे लाडके पंडित शेठ दादा यांचं या ठिकाणी आगमन होते. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. मंगेश तानपुरे यांचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मात्र ते 6 धावांसाठी. संघाची धाव संख्या होते ती 35. 42 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धाव संख्या होती ती 35 विघ्नहर्ता संघाची. या ठिकाणी कामड्याचा बुलंद आवाज. उत्कृष्ट समालोचक निवेदक सुशांत दादा पाटील यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी चेंडू पुरवायचा आहे. अजूनपर्यंत 7 धावांची गरज असेल ती विघ्नहर्ता या संघाला हा विजय मिळवण्यासाठी. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली विघ्नहर्ता संघाच्या बाजूने ते हरीश आणि चिन्मय याने. तर पुन्हा एकदा मंगेश यांचा पुढचा चेंडू असेल तो समोर. चिन्मय पुन्हा एकदा तो त्याच प्रकार चेंडू. फुलटाच प्रकार चेंडू काही सोडणार नाही चिन्मय. पुन्हा एकदा येतो तो चेंडू 6 धावांसाठी. आणि संघाची धाव संख्या मात्र होते आतापर्यंत 41. एका धावेची गरज असेल. सामना बरोबरीत सुटतो. या ठिकाणी एका धावाची गरज असेल ती विघ्नहर्ता या संघाला विजय मिळवण्यासाठी. पहिल्या चेंडू पासून आक्रमण करताना दिसले होते ते हरीश आणि चिन्मय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजां मार्फत. आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 22 धावा खेळताना दिसतो चिन्मय.
जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाते आणि या ठिकाणी विजयी होतोय तो मात्र विघ्नहर्ता कामोठे हा संघ. आतापर्यंत 9 चेंडू आणि 23 धावा